कशा आहात? सर्व मस्त आहात ना? मस्तच राहा. आणि इकडे बघा आमचा डान्स चालू आहे. ती तिचं फेवरेट सॉन्ग लावली आहे. तुम्हाला नेहमी सांगते ती गाणं लावते आणि मस्त डान्स करते आपली, कारण की डान्स आमचा नसा नसात आहे म्हणून ती डान्स करत आहे. इकडे आहे ना आज पूजा आहे ना, अहो केले माझे. तर आज आहे गुरुवार, सर्वांना शुभ गुरुवार. आणि आता मला टाकायच्या आहेत पोळ्या अहोंना, कारण की ड्युटीवर पण जायचं आहे. तर मी पोळ्या टाकते आधी, मग भेटते तुम्हाला. आणि आज आहे ना मी तुम्हाला म्हणजे शॉपिंग दाखवायची आहे. दिवाळीची काय शॉपिंग केली ती शॉपिंग दाखवायची आहे. तर आधी मी पोळ्या करते, कारण की अहोंना जायचं आहे ड्युटीवर. तर चला मी पोळ्या करते, मग भेटते तुम्हाला. तर मंडळी माझी इकडे पोळ्या डन झाले आणि इकडे दूध तापवून ठेवलं आहे. अहोंनी सकाळी दूध आणलं होतं. तर अहो आता जेवण करत आहे. त्यांना वाढून दिलं, कारण की त्यांना ड्युटीवर जायचं आहे. मला भूक नाही आहे, सकाळी नाश्ता झालं होतं म्हणून. आता तुम्हाला मी दिवाळीची काय शॉपिंग केली ती पटकन दाखवते, कारण की अद्दू पण ती आता बिझी आहे, तिच्या पप्पासोबत जेवायला बसली आहे. तर मी आधी दाखवून देते तुम्हाला काय घेतलं ते, आणि मग मी नंतर जेवण करून घेते. ऐक तर पहिले दाखवणार आहे मी अद्दूचंच. आणि हे घेतली अद्दूसाठी चांगली प्रिटी टी शर्ट घेतली. खूप सुंदर टी शर्ट आहे, कारण की आता हिवाळा पण चालू झाला, तर लॉंग हातवाली टी शर्ट पाहिजे. तर अद्दूसाठी ही टी शर्ट घेतली. हे बघा किती छान आहे, कलरफुल आहे. पिंक, व्हाईट, डार्क पिंक, बेबी पिंक कलर सगळं मिक्स आहे. खूप सुंदर आहे. हो ना बाळा? खूप सुंदर आहे. तोंडात पोट नाही घालायचं. ही अद्दूसाठी. आणि एक अद्दूसाठी हॉट पॅन्ट घेतला घरी घालायला, पण तो तिला आता थोडा मोठाच घेतला, कारण की मोठी झाल्यानंतर होईल. आणि हा पण बघा बेबी पिंक आणि व्हाईट कलर मध्ये आहे, खूप सुंदर आहे. पुन्हा एक घेतला आहे, तो पर्पल कलरचा आहे, पण तो काल आणल्यावर घातला हिने. तर तू जा पप्पाकडे, जा पप्पाकडे, जा पप्पाकडे. हो जा ना पप्पाकडे, जा ना. हो जा, हे जा. तर तो आता हॉट पॅन्ट दाखवला तो, आणि तो पर्पल कलरचा आहे काय, तो धुण्यात टाकला आहे. आणि हा घेतला आहे बाबांसाठी, म्हणजे माझे जे सासरे आहे त्यांच्यासाठी. आम्ही दरवर्षी आहे ना म्हणजे माझ्या सासऱ्यांना म्हणजे अहो त्यांच्या काय देऊ, काय द्यायचं आहे, काय ग, थोड्या वेळाने देते. जा पायदान आणून टाक इथे, जाती पायदान आणून टाक इथे. तर अहो आहे ना दरवर्षी दिवाळीला त्यांच्या बाबांना एक शर्ट गिफ्ट देतात. तर हा शर्ट घेतला. मी खोलून नाही दाखवणार. लाईट पर्पल कलर आहे. तुम्हाला किती दिसत आहे मला माहित नाही, पण खूप सुंदर आहे कलर याचा. प्लेन आहे पूर्ण आणि खूप सुंदर कलर दिसत आहे. लाईट पर्पल कलर आहे, खूप सुंदर आहे शर्ट. त्यांच्यासाठी घेतला. आम्ही सावीला ड्रेस घेतला म्हणा. हा आम्ही सावीला ड्रेस घेतला. सावी कोण आहे? माझ्या लहान जाऊची मुलगी आहे. तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितले असाल अद्दूच्या बर्थडेच्या. ते निघणार नाही बडा. बघा असं डंगरी पॅटर्न मध्ये आहे. पिंक व्हाईट कॉम्बिनेशन आहे आणि टी शर्ट वर अशी रेषा रेषा आहे. हो या दुरून दाखवायचं, दुरून दाखवायचं. असा ड्रेस आहे. तिला दिवाळीला गिफ्ट आमच्याकडून. तर तिला असा छोटासा ड्रेस घेतला जाऊच्या मुलीला. आणि सामना तिच्या समोर व्हिडिओ बनवणे ना खूपच मोठी टास्क आहे माझ्यासाठी खरंच. इथे बस, इथे बस. आपण हे दाखवू, मम्माचं दाखवू आता. आणि मी माझ्यासाठी एक टी शर्ट घेतली आहे. ही रेड कलरची टी शर्ट आहे. सिंपल आहे पण खूप सुंदर दिसते ही टी शर्ट. मला खूप आवडली घातल्याबरोबर. ट्राय करून बघितली मग खूप आवडली. तर ही घेतली. ही एक टी शर्ट घेतली. तू जा ना पप्पाकडे.
तर ही टी शर्ट घेतली मी माझ्यासाठी आणि एक त्यांच्यासाठी पॅन्ट घेतलं. ते पॅन्ट त्यांनी घालू नये म्हणून मी दाखवू नाही शकत. थांब ना का, इकडे बाजूला हो, इकडे हे माझ्या मम्मीचा पॅन्ट दाखव. आणि मी माझ्यासाठी एक जीन्स घेतला आहे. हे बघा, हा जीन्स घेतला आहे कारण की असं माझ्याकडे नव्हताच. मला घ्यायचं होतं स्काय ब्लू कलरचं, म्हणजे या कलरचं घ्यायचं होतं, पण माझ्याकडे तिथे अवेलेबल नव्हतं. पण ब्लॅक कलर होतं. मी म्हटलं ब्लॅक पण चांगलं दिसत आहे आणि एकदम फिटिंग बसलं होतं. आणि हा एकच पीस होता, तो माझा नशिबात होता. आणि हा एक घेतला आहे. तर मी वेस्टर्न घेतलं. थांब ना बाळा. तर हा पॅन्ट घेतला मी. अद्दू मला बोलूच देत नाहीये. तर ही आमची छोटीशी शॉपिंग झाली आहे. बाकीचं पूजेचं सामान घ्यायचं आहे, तो मला वाटतं आम्ही उद्या जाणार पूजेचं सामान वगैरे घ्यायला. कारण की डीमार्ट मध्ये खूप गर्दी होती. अद्दूचे पप्पा घेऊन गेले तिला. ती कधी कधी अशीच करते, मला बोलूच देत नाही. म्हणून ती जेव्हा झोपते ना मला तेव्हा बनवावं लागतं सगळं, ब्लॉग वगैरे जे करायचं आहे ते. कधी कधी तिचं मूड असला तर ती बोलू देते मला, नाही तर बोलूच देत नाही. तर तिला आता झोपायचं होतं, ती माझ्या मागे लागत होती चल झोपू म्हणून. तर तिचे पप्पा थोडा तिला बाहेर घेऊन, म्हणजे हॉलमध्ये आहे आणि मी किचनमध्ये आली बोलायला तुमच्याशी. तर ही सगळी मिनी शॉपिंग केली आम्ही, जास्त काही घेतलं नाही. आणि हो, मी पण सूट किंवा साडी वगैरे घेतलं नाही, कारण की साडी माझ्याकडे ऑलरेडी आहे खूप साऱ्या आणि ते त्यांचे ब्लाऊज वगैरे शिवायचे बाकी आहे. तर एक साडी आहे ना, ती ब्लाऊज शिवायला दिली आहे मी, ती तुम्हाला नक्कीच दाखवते. आणि ती जी साडी आहे ना, खरंच खूप नशीबवान आहे मी. ती साडी मला नेसायला म्हणजे भाग्य लागतं तशी, पण ती का मी तुम्हाला नंतर सांगेन दुसऱ्या ब्लॉगमध्ये. त्या साडीचं मी स्पेशल म्हणजे दुसऱ्या व्हिडिओमध्ये स्पेशल दाखवणार ते काय आहे, कोणती साडी आहे. तर ते ब्लाऊज वगैरे दिलं आहे, ती मला देईल 1-2 दिवसात. तर ते आणल्यानंतर मी तुम्हाला नक्कीच दाखवते. माझ्याकडे साडी आहेच ऑलरेडी आणि अद्दूच्या पप्पाकडे पण ड्रेस आहेच, कारण की जेव्हा बर्थडे होतं ना अद्दूचं, तेव्हा म्हणजे माझे भासरे जे आहेत ना, अहोंचे मोठे भाऊ, त्यांनी हे ना त्यांच्यासाठी 2 शर्ट आणले होते छान न्यू, म्हणजे खूप सुंदर आहे ते शर्ट. तर त्यांच्याकडे ऑलरेडी आहे 2 शर्ट. म्हटले अहो पण मी नाही घेणार. तर अद्दूसाठी पण ड्रेस आहेच, कारण की बर्थडेलाच जाऊबाईंनी दिलं होतं, मोठी जी जाऊ आहे ती. म्हटलं डबल घेऊन काय करायचं, खूप ड्रेसेस पडून आहेत अद्दूचे, म्हणून म्हटलं तिच्यासाठी आहे तो ड्रेस ठीक आहे. मग सावीसाठी एक ड्रेस घेतला, म्हणजे माझी जी लहान जाऊची मुलगी आहे तिच्यासाठी एक ड्रेस घेतला. बस एवढीच होती आमची दिवाळीची शॉपिंग. बाकीचं पूजेचं सामान घ्यायचं आहे, लक्ष्मीपूजनेचं सामान वगैरे घ्यायचं आहे, ते आधीच आणून ठेवते म्हणजे वेळेवर दगदग नको. तर ते जाऊ एखाद्या वेळेस. आणि हो, पुन्हा एक वस्तू घ्यायची आहे, ते मी नक्कीच दाखवणार तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. कधी होईल माहीत नाही, पण या 2 दिवसात मी दाखवणार. खूप इच्छा होती ती वस्तू घ्यायची आणि गरज सुद्धा आहे सध्या घ्यायची. तर ती वस्तू घेतल्यानंतर मी तुम्हाला नक्की दाखवणार. तर चला, आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हो, जे कोणी नवीन आले असाल चॅनलवर, प्लीज त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामी तुम्हाला सुख, शांती, समाधानी आणि निरोगी आयुष्य देवो ही स्वामी चरणी प्रार्थना करते. बाय बाय.